माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. आम्ही दोघे लव्ह मॅरेज केले होते. पण आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि आमच्यात कोणतीही चोळी नाही. पण प्रेम आहे. माझे पती IT कंपनीत काम करतात. ते सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री 9 पर्यंतच घरी येतात आणि मी एकटीच असते दिवसभर घरी. माझी जवळपास कोणतेही मित्रमैत्रिणी नाहीत. मी पूर्णपणे वेळ एकटीच घरात राहते. माझ्या पतीकडे माझ्यासाठी वेळ नाही. इतकेच नाही तर शनिवारी आणि रविवारी सुट्ट्या देखील आहेत. पण त्यांना घरीच राहायला आवडते आणि ते सर्व वेळ माझ्यासोबत घालवतात. त्यामुळे मी 4 भिंतीतच बंदिस्त आहे. मी जेव्हा किचनमधून स्वयंपाक करते तेव्हा किचनच्या खिडकीतून समोरच्या घरची किचनची खिडकी दिसते. तिथे एक लग्न झालेलं जोडपं राहत होतं आणि ती बाई गरोदर आहे. कधी कधी आमचं बोलणंही व्हायचं त्या खिडकीमधूनच. एक दिवस ती म्हणाली की आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे आणि डिलिव्हरी करूनच येईल. आणि त्यानंतर तिचा नवरा घरात स्वयंपाक करताना दिसायचा. तिचा नवरा IT क्षेत्रात काम करतो. तो बायको गेल्यानंतर घरूनच काम करायचा. एका वेळी तिचा नवरा राजवीरने मला खिडकीतून हाक मारली, "वहिनी, आज काय बनवलं आहेस? खूप छान वास येतोय." मी म्हणाले, "गाजरचा हलवा बनवला आहे. खायचा असेल तर या." मी एवढेच म्हणाले. मी गंमत केली होती पण तो खरंच घरी आला. तो खूप देखणा होता आणि माझ्या वयाचा असावा. मी त्याला गाजराचा हलवा दिला आणि तो म्हणाला की तू मस्त हलवा बनवलास. वैष्णवी निघून गेल्यावर मी कसं तरी स्वयंपाक करून खातो आणि तिची खूप येते. त्याला गाजराचा हलवा इतका आवडला की त्याने माझा हात धरला आणि त्याची पापी येऊ लागला. सुरुवातीला मला खूप विचित्र वाटलं, पण नंतर मला वाटले माझ्या जेवणाची स्तुती करायची पद्धत असेल. किती वर्ष कुणी माझी स्तुती केली नव्हती. पूर्वी मी जे करायचे, लग्न झाले होते माझे सर्वजण जेवणाची स्तुती करायचे. आता घरच्या कामात तसं काही नाही. थोडा वेळ बोलून तो निघून गेला. निदान माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे म्हणून मला बरं वाटलं. आणि आज मी फक्त राजबद्दलच विचार करू लागले. मी स्वयंपाक करायला गेले तेव्हा पुन्हा राज खिडकीतून हाक मारत होता, "वहिनी, गाजराचा हलवा अप्रतिम होता. तू कुठून तरी कुकिंगचा क्लास घेतला आहेस का?" मी म्हणाले, "नाही, घरीच मी बनवायला शिकले आहे." त्याने विचारले, "तू काही काम करतेस का वगैरे?" मी म्हणाले, "पूर्वी मी जॉब करायचे पण मूल झाल्यावर त्याला बघायला कोणी नव्हते म्हणून मला घरीच राहावे लागले आणि आता मी दिवसभर घरातील काम करते आणि मुलाची काळजी घेते. मी माझा वेळ फक्त घरातच घालवते." माझ्या आवाजात दुःख होते जे त्याला जाणवले. एकट्याने दिवस घालवणे किती अवघड आहे हे मला माहीत होतं. तो म्हणाला, "आता माझी बायको गेली आहे पण आता घरी कोणी नसताना तो माझ्या घरी वारंवार येऊ लागला. माझा मुलगा शाळेत जायचा. मी माझा नवरा विशालपासून हे लपवून ठेवले होते की राज घरी येतो, चहा पितो हे माझ्या नवऱ्याला काहीच माहीत नव्हते." एके दिवशी मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. माझ्या साडीला आग कशी लागली ते मला कळलेच नाही आणि माझे लक्षसुद्धा नव्हते. मी माझ्या कामात मग्न होते. अचानक राजची नजर माझ्यावर पडली. तो किचनमध्ये स्वयंपाक करायला आला होता. माझी अवस्था बघून मी घाबरून जाऊ नये म्हणून अशी प्रतिक्रिया दिली नाही. तो फक्त घरातूनच पळत बाहेर पडला आणि माझ्या घरी आला आणि त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि माझी साडी काढून टाकली. पहिल्यांदा मला नाही पण आज त्याला पाहताच मी घाबरले. त्याने माझी साडी काढून बादलीत टाकली. तोपर्यंत खोलीत धुराचे लोट पसरले होते. त्याने किचनचा पंखा चालू केला आणि लगेच मला खांद्यावर उचलून घेतले. मी फक्त घातली होती एक फडकं आणि जंपर. मी त्या वेळ काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तो मला लगेच घराबाहेर घेऊन आला आणि त्याच्या घरी घेऊन गेला. मग त्याने मला त्याच्या खांद्यावरून उतरवले आणि विचारले, "वहिनी, तू ठीक आहेस ना?" मी आता उभी होते. अनोळखी माणसासमोर नुसतं फडक्यात आणि जंपर. माझी अवस्था वेगळी होऊ लागली. आता त्याची नजर माझ्यावर पडली. त्याने माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, "तू ठीक आहेस ना?" माझा घसा कोरडा झाला होता आणि माझे पोट पूर्ण रिकामे होते. तो माझ्या शरीराकडे पाहू लागला. अचानक तो म्हणाला, माझ्यावर हात ठेवला. माझ्या संपूर्ण अंगातून करंट वाहू लागलं. मला पहिल्यांदा विशालच्या प्रेमात पडली तेव्हाच अशी अनुभव आला होता आणि मी त्याच्या जवळ आले. आता काहीच उरलं नाही आमच्यात, पण अनोळखी माणसाच्या स्पर्शामुळे माझ्यात पुन्हा वेगळीच भावना निर्माण होत आहे मला वाटले. राज कदाचित पूर्ण अनादी होता. तो खूप जवळ आला आणि त्याचे हात माझ्या छातीवर नेले आणि त्याने हलक्या हाताने स्पर्श केला. मी माझे डोळे बंद केले आणि मला ते जाणवू लागले. आणि मग तो म्हणाला, "मला आता सहन होत नाही. मला फक्त एकदा करू दे, नंतर मी तुला काहीच म्हणणार नाही. तुला हवं तसं तुझ्या मनावर." म्हणाला. पण त्याच्या बोलण्याच्या अचानक माझ्या मनात आले की मी काय करणार आहे. मी फक्त विशालची आहे आणि मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे. मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागले. मी म्हणालो, "राहू द्या, बस, यापुढे काही करू नका. आपण दोघे विवाहित आहोत. आपण इथूनच थांबूयात."
आता मी पळून माझ्या घरी आले. त्याने मला अडवले नाही. राज एक चांगला मुलगा होता, पण घरी आल्यावरही माझ्या मनात फक्त राजवीरचे स्वप्न होते. त्याचा स्पर्श मी विसरू शकत नव्हते. मी या विचारात मला नशा चढत होती. विशाल घरी आल्यावर मी त्याला मिठीत घेतले आणि मला प्रेम कर म्हणू लागले. विशाल म्हणाला आणि राजच्या नशेतून बाहेर पडण्यासाठी त्या रात्री विशालने माझ्यावर खूप प्रेम केले. यामुळेच माझा आत्मा तृप्त झाला. पण त्यांच्यासोबत असतानाही मी फक्त राजचा विचार करत होते. मी काय करत माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, विशाल, आम्ही खूप दिवसापासून बाहेर गेले नाही. पूर्वी आम्ही नवरा बायको फिरायला जायचो. लग्नानंतर आजकाल मी घरीच राहायचे. मला खूप कंटाळा आला आहे. चला कुठेतरी जाऊ, असे विशाल म्हटले. खरं तर मी परदेशी जाण्याचा विचार करत आहे. हे ऐकून मी आनंदी झाले. विदेशी मी म्हणालो, कुठे जायचे आहे? तो म्हणाला, स्वित्झर्लंडला जायचा विचार करते. विशाल म्हणाला, मी 6 महिन्याच्या आत प्लॅन करतोय. विशाल खूप प्रेमाने माझ्याजवळ आला. माझा नवरा गेल्यानंतर मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना अचानक मला खिडकीतून राज दिसला. त्याने मला विचारले, काल जे घडले त्याबद्दल तू रागावली आहेस का? मला त्याच्याशी बोलायचे नव्हते, पण त्याचे माझ्यापासून दूर ठेवायचे होते. मी काहीच बोलले नाही. मग राज म्हणाला, मी तुझ्याकडे येते. घरी मला तुझ्याशी बोलायचे आहे. तो लगेच घरी आला. तो माझ्या जवळून बसला आणि म्हणाला, मला माफ कर. काल तुला माझ्याजवळ पाहिल्यानंतर मला काय झाले ते मला माहीत नाही. तू खूप सुंदर आहेस. विशालला तुझ्यासारखी बायको मिळेल, तो भाग्यवान आहे. मला त्याच्याशी अजिबात बोलावं वाटत नाही. पण एकदा माझी नजर त्याच्याकडे खिळली होती. अचानक तो माझ्याजवळ आला आणि माझा हात धरला. माझा श्वास वाढू लागला. तो माझ्या खूप जवळ आला आणि माझ्या गालीची पप्पी घेऊ लागला आणि मग हळूहळू माझ्या हाताला मिठी मारायला लागला. माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते. मला कळत नव्हते. पहिल्यानंतर मी शुद्धीवर नव्हते. हे सगळं का बरं वाटत होतं माहीत नाही मला, म्हणून मी त्याला नकारही दिला नाही. आता हळूहळू तो माझ्याशी खेळू लागला. मी स्वतःवर ताबा मिळवला आणि म्हणाले, राज, आता तू जागी शांतपणे बाहेर पडला. आणि मी दार बंद केले आणि बेडरूममध्ये आले आणि विचार करू लागले की मी काय करते. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. मी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काय होईल आता? दुपारी माझ्या पतीने मला फोन केला आणि सांगितले की आज ऑफिसची पार्टी आहे, तयार राहा, मी तुला घ्यायला येतो. मला खूप आनंद झाला. आपण थोडे बाहेर जाऊ. मी आणि माझा मुलगा तयार झालो. नवरा आम्हाला घ्यायला आला. आम्ही दोघांना सोबत घेऊन ऑफिसला निघालो. तिथे खूप लोक होते. आम्ही जेवलो. बरेच लोक कोल्ड्रिंक्स पित होते. मला दिसले की विशाल एका मुलीशी बोलत होता. ती मुलगीसुद्धा खूप हसत हसत त्याच्याशी बोलत होती. मला राग येऊ लागला. मला माहीत आहे की दोघे एकत्र कामाला आहेत. मग कदाचित माझ्यात काहीतरी कमी असेल, त्याच्यामुळे ती विशालचे लक्ष वेधून घेतले. सौंदर्य बघायला कोणीच नसते. चुकून घरी येणारा माझा नवरा असतो. हो, तो घरी असेपर्यंत नक्कीच माझ्यासोबत असतो. तो माझ्यासोबत असतो आणि सुद्धा आमच्या मुलाची खूप काळजी घेतो. पार्टी संपल्यावर आम्ही दोघे घरी आलो आणि मी त्या मुलीचा विचार करत होते जिच्यासोबत विशाल सतत बोलत होता. त्या मुलीचे लग्न झाले होते आणि मी राज एकटेपणाचा आणि विचार करू लागला. माझ्या आतल्या वेदना कदाचित राजने दूर करू शकत. निघताच माझा नवरा म्हणाला, या विकेंडला विदेशात जायचा विचार करतोय. आम्ही घरी आलो. तुला आणि मुलालाही आवडेल. त्याचे बोलणे ऐकून मी हसू आले. मी विकेंडला सहलीला जाते हे मी राजला सांगितलं. त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याचा चेहरा थोडा फिका पडला होता आणि म्हणाले, मी तुझ्याशिवाय कसं जगू? मी म्हणाले, मी तुझी बायको नाही. हे बोलून तो हसायला लागला. राजने मला स्पर्श करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्याची मर्यादा काय आहे त्याला माहीत होते. कधी कधी मला असे वाटायचे की चुकीचे नाही आणि असेच चालू राहावे वाटायचे. पण हे माझे एकटेपणा संपवू शकत नव्हते. त्यामुळे मी एकटेपणा कसा दूर करायचा या विचारात मी झोपायला लागले. स्वित्झर्लंडवरून परतल्यानंतर माझे पती कामात बिझी होते. एक दिवस राज माझ्या घरी चहा प्यायला आला आणि अचानक बाहेर पाऊस पडू लागला. बाहेर माझे कपडे सुकत होते म्हणून मी पटकन बाहेर आले आणि एक एक करून कपडे काढू लागले. राजसुद्धा मला मदत करायला आला. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मी जाऊन कपडे घेऊन आले. आम्ही भिजलो. मी सगळे कपडे घरात सुकायला ठेवले आणि मग मला वाटले की जाऊन कपडे बदलावेत. मग राजवीर अगदी जवळ आला. मला आज एकदाच करू दे. मी पुन्हा तुझ्याकडे कधीच येणार नाही. मग तो म्हणाला. त्याने मला आपल्या मिठीत घेतले. मला माहीत नाही मला काय झाले. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. मला त्याला नकार द्यायचा होता पण देऊ शकले नाही आणि मी त्याच्यासोबत पाप केले. आमच्या डोक्यात शैतान गेला होता. चुकीच्या गोष्टी करायला लावल्या आणि एक पाप झालं होतं. मी त्याला निघून जाण्यास सांगितलं. माझे मन एकदा दुखले होते. मी काय केले? मी कुणाची तरी बायको आहे. मला तर स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मग मी विशालला फोन केला आणि म्हणाले की मला
घरी बोर होत आहे. मी आता घरी एकटी राहू शकत नाही. मी काहीतरी काम करण्याचा विचार करतोय. विशाल म्हणाला, मग मूल घरी आहे, त्याला कोण सांभाळणार? मी म्हणाले, शाळेत शिक्षिकेची नोकरी भेटणार, मी करेल. मला त्याचप्रमाणे शिक्षिकेची नोकरीसुद्धा मिळाली आणि माझा मुलगा माझ्या शाळेमध्ये सुद्धा आहे. राजने मला खिडकीमधून खूप वेळा माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला नंतर कधी बोललेच नाही. थोड्या दिवसांनी आमची रूमही बदलून घेतली आणि माझा नवराही आता माझ्यावर खूप प्रेम करतो. धन्यवाद.